नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. टिफिनसाठी रोज काय नवीन बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो. मग ही चमचमीत गवार बटाटा भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे व आपण आता हे परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं. कांद्याचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर इकडे मी मस्तपैकी अशी 1/2 किलो गवार घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता ही गवार आहे ती या कांद्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर इकडे मी 2 कच्चे बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता झाकण लावून वाफेवर आपण आता ही गवार बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा आहे वाफेवरती 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया आपला गवार आणि बटाटा शिजला आहे की नाही. आपण आता सर्वप्रथम बटाटा चेक करून घेऊया. बटाटा मस्तपैकी अशा शिजलेला आहे. त्यानंतर गवार चेक करायची आहे. गवार सुद्धा चांगली शिजलेली आहे. असं परतून घ्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे तो घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे जो घरगुती असतो तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. मसाले चांगले गवार आणि बटाट्याला लागले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता 1 ते 2 मिनिटं परत वाफेवर शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी टिफिनसाठी आपली चमचमीत अशी गवार बटाटा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी चपाती भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.